तर मित्रांनो, कालाघोडा आर्ट फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याने घोडा आहे तो ब्लॅक कलर मध्ये आहे आणि पूर्ण जे क्रोज आहे त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकतो. इकडे मित्रांनो अजून एक घोडा आहे इकडे, हाफ अँड होल करून आहे. झिपर आम्ही असा अर्थ लावलाय त्याचा की आपण जर दोन गोष्टींना एक सोबत घेतला तर ते खूप पॉवरफुल होतं. आणि तर मित्रांनो, अश्वगती हा कन्सेप्ट आहे, तुम्ही पाहू शकता. मुंबई आहे, मुंबईची ट्रेन आहे आणि पूर्ण जे मुंबई ती दाखवलेली आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कालाघोडा आर्ट फेस्टिवल मध्ये, जिथे आपण पाहणार आहोत वेगवेगळे आर्ट, फूड आणि स्टॉल्स इकडे आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि कालाघोडा आर्ट फेस्टिवलचा हे 25वं वर्ष आहे, म्हणजे सिल्वर जुबली आहे. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर चर्चगेट किंवा CSMT स्टेशनला तुम्ही येऊन 15 मिनिटं वॉकिंग किंवा टॅक्सी आणि बसेस आहेत इकडे येण्यासाठी. आणि इकडे तुम्हाला यायचं असेल तर 25 जानेवारीला हे चालू झालेलं आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवल. ते 2 फेब्रुवारीपर्यंत हे आर्ट फेस्टिवल आहे. तर चला लगेच जाऊन एक्सप्लोर करूया. आणि इकडे एंट्रीसाठी QR कोड आहे, ते स्कॅन करून पूर्ण फॉर्म भरायला लागतो. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे QR कोड आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाठीमागे एंट्री आहे कालाघोडा फेस्टिवलची. आणि या साईडला हे बघा, या साईडला स्टॉल्स आहेत आणि याच्या पाठीमागच्या साईडला आर्ट फेस्टिवल आहे. तर पहिला आपण जे स्टॉल्स आहेत ते कव्हर करणार आहोत. तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळे इकडे स्टॉल्स आहेत आणि वेगवेगळ्या स्टेट मधून हे स्टॉल्स आहेत. हे बघा, उत्तराखंड वरून आलेले आहेत हे. आणि हे इकडे महिला बचत गट आहे. आणि ते बघा त्या साईडला बंगालवरचे स्टॉल्स आहेत, दिल्लीचे स्टॉल आहेत आणि कुठे मध्य प्रदेशचे स्टॉल आहे त्या साईडला. हे बघा, आणि इथे उत्तर प्रदेश झिगरना उत्तर प्रदेशचं स्टॉल आहे. तर आता आपण एक एक करून जाऊन एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, हे बघा, हे फर्स्ट स्टॉल आहे यशस्विनी, ए वुमेन एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह. इकडे आपण पाहू शकतो लाकडाचे जे पण आयटम्स आहेत इकडे, ते आता आपण एक एक करून पाहूया. बघा, सर्व वुडनचे आहेत. बघा, इंडियन फ्लॅग आहे. बघा, डायरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची डायरी आहे, पाहू शकता तुम्ही. आणि विथ पेन आहे. बघा, असे वेगवेगळे डायरीज आहेत वुडनचे. आणि बघू शकता गणपती बाप्पा सुद्धा आहे इकडे. सर्व वुडन मध्ये आपल्याला इकडे भेटणार आहे. आणि हे इकडे इयरिंग्स वगैरे पण आहेत. हे कशाचे आहेत? बांबूचे. बघा, बांबूचे इयरिंग्स आहेत इकडे. आणि नेकलेस सुद्धा हे बांबूचेच आहेत. टोपली वगैरे पण आहेत छोट्या छोट्या. सूप आहेत इकडे. तर आता विचारूया काय प्राइसिंग आहे ते. हे कशी प्राइसिंग रेंज आहे याची? 70 पासून स्टार्टिंग. आणि हे नेकलेसची कशी प्राइस आहे? 600 पासून स्टार्टिंग आहे. आणि ही डायरी? अच्छा, ही डायरी 900ची आहे. आता आपण पुढे पाहूया. त्या स्टॉलवर आपल्याला सर्व फूड आयटम दिसत आहे. आई, काय काय आहेत आपल्या स्टॉलवर? माझ्याकडे नाचणीचे बिस्किट आहेत. अच्छा. सालीच्या मुगाचा लाडू आहे, सप्तधान्य आणि मेथीचे लाडू कसे दिले? 40 रुपये पर पीस. 40 रुपये पर पीस आहे मेथीचे लाडू. ओके. फक्त मेथीचे लाडू आहेत की दुसरे? अच्छा, मेथीचे आहेत फक्त. आणि पापड कसे ते? पापड आहे, नागलीचे पापड आहे, ज्वारीचे, तांदळाचे, सगळे मिळाले. अच्छा, कशी स्टार्टिंग प्राइस काय आहे त्याची? 300 रुपये ज्वारीचे पापड आहे. हा. तांदळाचे पापड 250 रुपये. हा, नागलीचे ओके. पापड 400 रुपये. हे असं पॅकेट भेटणार ना एवढं? 400 रुपयाचे. अच्छा, ते आहे पॅकेट. हो. हे किती बोलले तुम्ही? 300 रुपये. 400 रुपये एवढं पॅकेट भेटणार 400ला. ठीक आहे, थँक्यू. 1 किलो आहे. ठीक आहे, थँक्यू. ओके, मुखवास पण आहे त्यांच्याकडे. अच्छा, नक्की व्हिजिट करा हे स्टॉल. आपण पुढे पाहूया कोणकोणता स्टॉल्स आहेत. बघा, मुंबई पोलीस यांचा स्टॉल आहे इकडे. बघा, डिफरंट व्हरायटीचे पेंटिंग्स आहेत इकडे. आणि हे छोट्यामध्ये आहेत. बघा,
छान आहे. कसे हे 150ला 150ला ही छोटी पेंटिंग आहे. आणि हे कसले पेंटिंग आहेत? ॲक्रेलिक आहेत सर्व. अच्छा, ॲक्रेलिक ऑइल कलर मध्ये या पेंटिंग बनलेल्या आहेत. मुंबई पोलीस तर्फे आहे. अच्छा, मुंबई पोलीस मध्ये जे आर्टिस्ट वगैरे म्हणजे करतात त्याने केले ना. अच्छा, ठीक आहे. हे बघा किती छान सुंदर असे हे पेंटिंग्स आहेत. तर नक्की या स्टॉलवर सुद्धा व्हिजिट करा. हे राजस्थानवरून आलेले आहेत. त्यांच्याकडे बेडशीट्स आहेत. बघा बेडशीट्स कसे आहेत? 1500ला स्टार्टिंग आहे. पाहू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे. डिफरंट डिझाईन्स सुद्धा आहेत इकडे आणि खूप छान असे आहेत. तर आता आपण पुढे बघूया अजून काय काय बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, कुपरगावी महाराष्ट्र आणि हे बघा पोलीस आहे. वेगवेगळे डिझाईन आणि सोल्जर सुद्धा आहे. किती छान असं आहे. कितीला आहे? 1500चा आहे एक. सर्व हँडमेड आहे. अच्छा, हँडमेड आहे सर्व. पाहू शकतो आपण. हे बघा इथे पण आहेत. हे कसे? चॅटवाला हनुमान कसं आहे? 1000 आहे. हे सर्व 1000. बघा देवींची मूर्ती आहेत आणि वेगवेगळे ट्रेडिशन्स जे पण कल्चरल सर्व मूर्ती आहेत त्यांचे 1000 प्राइस आहे. हँडमेड आहे सर्व पूर्ण. पाहू शकतो आपण. इकडे हे पण आहेत, प्लेट्स पण आहेत. प्लेट्स कसे आहेत? प्लेट्स 300ला आहे. 900ला अष्टविनायक भेटणार आहे. पाहू शकता कर्मा 12 शांतिनिकेतन वेस्ट बेंगाल वरून हे आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण पाहू शकतो लँटन्स आहेत वुडनवाले. क्या 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 है आपके पास? वुडक्राफ्ट लँटन्स और मिरर्स आहे ना. हे बघा सर्व वुडनचे मिरर्स आहेत, लँटन्स आहेत. पाहू शकता किती सुंदर असे लँटन्स आहेत इकडे. आणि हे काय आहे? सर्विंग ट्रे. अच्छा, ट्रे सुद्धा आहे. हे कशी प्राइस काय याची? 400 प्राइसिंग आहे याची. ओके. आणि हे कसं आहे? 1000 रुपीजला आहे. छोटंवालं ते 800 आहे आणि हे 1000चं आहे. अच्छा, खूप छान असं कालाघोडा आर्ट फेस्टिवल मध्ये तुम्ही येत असणार तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. खूप छान युनिक मध्ये आपल्याला हे वुडन क्राफ्ट भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कालाघोडा आर्ट फेस्टिवल मधला हा मेन घोडा आहे. तर मित्रांनो, जे कालाघोडा फेस्टिवल मध्ये जे स्टॉल्स आहेत ते मी 4-5 स्टॉल इकडचं दाखवलेलं आहे. आणि हा कालाघोडा आर्ट फेस्टिवल मधला मेन गेट आहे आणि इकडून ते आर्ट चालू होणार आहे. ते एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हा पाहू शकतो आपण गेट आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवलचा. आणि हा गेट कशाने बनलेला तुम्ही पाहू शकता. हे बघा, जे बॉटल्स आहेत, मिल्टन बॉटल्स आहेत स्टीलचे, त्याच्याने हा गेट बनलेला आहे. तर मित्रांनो, कालाघोडा आर्ट फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानिमित्त बघा 25 लिहिलेलं आहे इकडे. आणि हा केक बनलेला आहे आणि या केकच्या वरती ही गाडी आहे, ती पण केक टाईप मध्येच बनवलेली आहे इकडे. आणि पूर्ण रिसायकल्ड आयटम्स आहेत त्याने बनलेले आहे. तर आता पण पुढे असे वेगवेगळे जे आर्ट्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया पुढे आणि एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण ती गाडी बघितली केकने बनलेली टॅक्सी. आणि आता हे आपण बघतोय की वुडन घोडा आहे. हे बघा, आणि याचे जे डिटेल्स आहेत हे लिहिलेलं आहे इकडे बघा. फ्लॅट पॅक कालाघोडा. आणि हे पॉज करून तुम्ही हे वाचू शकता कसं आहे ते. आणि आता आपण पुढे बघूया कोणकोणते जे घोडे आहेत किंवा आर्ट आहे ते आपण आता एक एक करून एक्सप्लोर करणार आहोत. शकता हा घोडा आहे आणि 2 हात आहे त्याच्यामध्ये हा घोडा आहे, अशी ही संकल्पना इकडे मांडलेली आहे. आणि जे म्हणजे आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव सुद्धा आहे. हे बघा, अबाउट द आर्टिस्ट. हे आर्टिस्ट आहेत आणि द फोर्स विदिन वंदना जैन त्यांनी हे आर्ट केलेलं आहे आणि त्यांची संकल्पना आहे. आणि पुढे वेगवेगळे जे आर्टिस्ट आहेत आणि त्यांचे जे आर्ट आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे बघा, डू नॉट टच म्हणजे हे आर्ट बनवलेलं
ते ऐकण्यासाठी, पण ते आता तुटलेलं आहे. आता ते परत दुरुस्ती करणार आहेत. हे बघा अजून एक घोडा आहे इकडे. हे बघा खूप छान असा घोडा आहे. कशाने बनलेला आहे आपण आता बघूया. जे लोखंडाचे छोटे छोटे तुकडे आहेत त्याच्याने हा घोडा बनलेला आहे. पाहू शकतो ते म्हणजे पुढचं हेड आहे आणि मागचं जे हे आहे टेल, आणि यामधून आपण राहून फोटो काढू शकतो. खूप छान असं हे आर्ट आहे तिकडे. ताई आहेत. आई कोणता घोडा आहे? बेसिकली असं आम्ही ह्याला केलंय की हाफ अँड होल, म्हणजे ह्युमन कॅपॅसिटी, ह्युमन थिंकिंग कॅपॅसिटी आणि घोड्याचा आपण करेजियसनेस आणि क्रेडिबिलिटी घेऊन हा एकत्र आम्ही मर्ज करून असं एक बनवलंय. आणि आम्ही फॅशन डिझायनिंग कॉलेजमधून आहोत म्हणून आम्हाला तो ऍस्पेक्ट पण दाखवायचा होता. तुमचा प्रोजेक्ट वगैरे आहे काय कॉलेजचा असं काहीतरी? नाही, हा आमचा होल प्रोजेक्ट म्हणजे कॉलेजकडून आम्ही सगळ्यांनी मिळून हा इन्स्टॉलमेंट केलेला आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे हे घेतले आहेत, ऍस्पेक्ट्स घेतले आहेत. काय काय म्हणजे त्यामध्ये आहेत? कशाने बनवलेलं ते? आम्ही हे वरचं टॉप हाफ आमचं पॅचवर्कने केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे चिंदीज असतात. चिंदीला आम्ही घेऊन त्याचा थोडा युजफुल करण्यासाठी त्याला आम्ही असं सायकोलॉजिकल फॅक्टर पण दिला आहे की मुवमेंट्स आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे मुवमेंट्स ते एकत्र घेऊन आपण लाईफमध्ये कसं मूव्ह ऑन करतो. झिपर आम्ही असा अर्थ लावलाय त्याचा की आपण जर दोन गोष्टींना एक सोबत घेतलं तर ते खूप पॉवरफुल होतं आणि ते आपण लाईफमध्ये त्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे. मेजरिंग टिपचा आम्ही असा अर्थ लावलाय की लाईफमध्ये लिमिट्स आणि बाउंड्रीज असतात खूप सगळ्या गोष्टींमध्ये, ती आपण फॉलो केलं पाहिजे आणि वी नीड टू नो दोज लिमिट्स अँड दोज बाउंड्रीज. ऑल्सो मेजरमेंट्स ऑफ हॅपीनेस, सॅडनेस, ऑल इमोशन्स टुगेदर कम टुगेदर. आणि सिझरचा आम्ही असा अर्थ लावला आहे की क्रिएटिव्हिटी बेसिकली, आणि जर सायकोलॉजिकली बघायला गेलं तर कटिंग आउट द नेगेटिव्ह पार्ट अँड कीपिंग अ पॉझिटिव्ह माइंडसेट अँड मुव्हिंग फॉरवर्ड. ओके, अच्छा, ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो, काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये रिक्षाचा जो फ्रेम आहे ते लावलेला आहे आणि तिकडून आपण फोटो काढू शकतो छान छान. आणि खूप सारे असे आर्ट आहेत तिकडे, आपण फोटोज काढू शकतो. बघू शकतो किती मोठं हे आर्ट फेस्टिवल आहे. आता पुढे आपण पाहूया कोणकोणते आर्ट्स आहेत ते. हा सुद्धा एक युनिक प्रकारे घोडा बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता डिफरंट डिफरंट जे स्क्रॅप आहे, जे युजफुल नाही आहेत त्याच्याने हा बनवलेला आहे. बघू शकता बॉटल कॅप्स आहेत आणि काच आहेत छोट्या, म्हणजे जे काचेचे बॉटल्स आहेत, ग्लासेस आहेत, त्याच्याने हे बनवलेलं आहे. आणि वेगवेगळे जे आयटम्स आहेत त्याच्याने हा घोडा बनवलेला आहे. पाहू शकता तुम्ही सी हॉर्स आहे, किती मोठा उंचावर आहे. आणि हे पूर्ण स्क्रॅप आयटम छोटे मुलांचे जे टॉयज आहेत त्याच्याने बनलेला आहे. आणि वरती जे कागद आहेत समुद्रातले त्याच्याने हा सी हॉर्स बनलेला आहे आणि खूप मोठा आहे. सर्वात मोठा जो घोडा आहे तो हाच आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे की जो काचेचा घोडा आहे इकडे, आणि खूप छान आहे. आणि वरती ते पेट्या ठेवलेल्या आहेत आणि कुशन्स वगैरे आहेत आणि लॅपटॉप आहे जुना जो रिसायकल्ड वाला, आणि डब्बे वगैरे पण आहेत. आणि खूप छान अशी संकल्पना केलेली आहे. पूर्ण काचेचा घोडा आणि सर्वात युनिक प्रकारे सर्व इकडे घोडे आहेत. ती हॅरी पॉटरची जी कॅप आहे ती सर्वजण इकडे घालून फोटो काढत आहेत. पाहू शकतो मित्रांनो, आणि इथे किती गर्दी आहे आर्ट फेस्टिवलमध्ये. तर मित्रांनो, युनिक डिझाईन मध्ये हा घोडा आहे. आपण इकडे पाहू शकतो ते नॉर्मली जे कपडे असतात, म्हणजे लग्नात जे मुलीला कसं घालतात तसं ते घातलेले आहे. सर्व ड्रेसचे जे कपडे आणि रिसायकल्ड आयटम्स या घोड्याला लावलेले आहेत. आणि हे बघा मित्रांनो, पूर्ण स्क्रॅप आहे त्याच्याने हा घोडा बनलेला. आणि रिफ्लेक्शन मिरर आहे, तुम्ही इकडे पाहू शकतो. पूर्ण घोडा आहे तो ब्लॅक कलर मध्ये आहे. आणि पूर्ण जे क्रोज आहेत त्याच्या पाठीमागे आपण पाहू शकतो इकडे. हे बघा सर्वजण एक क्रोज आहेत ते उचलत आहेत. हे बघा छोटे छोटे क्रोज आहेत आणि खूप छान असा घोडा आहे आणि खूप युनिक स्टाईल मध्ये पूर्ण ब्लॅक कलर मध्ये आहे. तर मित्रांनो, या घोड्याचं नावच आहे कावला घोडा. आणि इकडे जे इन्फॉर्मेशन इकडे लिहिलेली आहे
आणि हा बघा हा घोडा आहे, खूप छान युनिक डिझाईन मध्ये आणि सर्वजण इकडे फोटोज काढत आहेत, तुम्ही पाहू शकता इकडे. अजून एक युनिक टाइप मध्ये हा घोडा आहे, पाहू शकतो आपण. आणि सर्वात सुंदर असा घोडा या फेस्टिवल मध्ये आपण पाहिलं तर हाच घोडा किती सुंदर आहे, बघू शकता व्हाईट कलर मध्ये आहे आणि याचे डेकोरेशन सुद्धा खूप छान प्रकारे सजवलेलं आहे. पूर्ण जे रिसायकल्ड आयटम्स आहेत त्याच्याने हा घोडा बनलेला आहे, पाहू शकतो. आणि जे बॅटरी आहेत, जे मोबाईलचे बॅटरीज चे जे खालचे जे पार्ट्स असतात, पाहू शकतो आपण, त्याच्याने बनवलेलं आहे. तर मित्रांनो, युनिक टाइप मध्ये हा अजून एक खूप छान असा घोडा आहे आणि व्हाईट कलर मध्ये, आणि त्याला छोटे छोटे जे मिरर्स आहेत ते लावलेले आहेत. आणि जो व्हाईटवाला घोडा होता रिसायकल्डवाला, आणि त्यानंतर हा सेकंड जो घोडा आहे तो मला खूप आवडलेला आणि खूप छान असा घोडा दिसत आहे. आणि सर्व इकडे जे फोटो काढायला सर्वजण इकडे जमलेले आहेत, मंडळी तुम्ही पाहू शकतो इकडे. आणि अजून सुद्धा वेगवेगळे घोडे पुढे आपल्याला पाहायला भेटणार, तर चला जाऊया आपण. बघा हा सुद्धा एक घोडाच वाटतोय. पुढचं फक्त जे पार्ट आहे घोड्याचा तो आहे आणि हे मध्ये मध्ये असे लावलेले आहेत आणि पूर्ण इथे या साईडला बघितलं तर घोडा वाटतोय. तर मित्रांनो, अश्वगती हा कन्सेप्ट आहे, तुम्ही पाहू शकता. मुंबई आहे, मुंबईची ट्रेन आहे आणि पूर्ण जे मुंबई ती दाखवलेलं आहे इकडे. आणि इकडे सेंट्रल रेल्वे आहे, हे बघा सेंट्रल रेल्वेचं हे आहे डब्बा, त्याच्याने हा हे बनवलेला आहे, घोडा बनवलेला आहे. आणि VST आहे, त्याचा सुद्धा हे वरचं पार्ट आहे ते त्याचा घोडा बनवलेला आहे. आणि इकडे टॅक्सी आहेत, टॅक्सीचा सुद्धा घोडा बनवलेला आहे. आणि खूप छान अशी इकडे युनिक प्रकारे काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये ही आर्ट तयार केलेली आहे. मित्रांनो, पूर्ण जे लाइटिंगचे जे आयटम्स आहेत ते स्क्रॅप आहे, त्याच्याने बनवलेला हा घोडा आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण हे बघा, लाईट जे खराब झालेले आहेत, डिस्को लाईट, त्याच्याने बनवलेला घोडा आहे. आणि ते इन्फॉर्मेशन लिहिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. हे सिल्वर लाइनिंग जो काता असतो वुलेन, त्याच्याने हा बनवलेला आहे हॉर्स. आणि पूर्ण रिसायकल्ड प्रमाणे, आणि जे डिटेल्स इकडे आहेत तुम्ही पाहू शकता. इकडे व्ह्यूड हॉर्सचा कन्सेप्ट आहे, त्याच्याने हा घोडा बनवलेला आहे. किती छान आणि युनिक डिझाईन सुद्धा इकडे दिसत आहे. आणि इथे आपण स्कॅन करून मॅजिक बघू शकतो, म्हणजे व्हिडिओ बघू शकतो. इकडे अजून एक आपल्याला घोडा बघायला भेटत आहे, पूर्ण स्क्रॅप आयटम्स आहे. आणि जी हातगाडी असते म्हणजे घोडागाडी, त्या टाईपमध्ये हे चित्रीकरण इकडे केलेलं आहे. आणि जे घोडा आहे तो पूर्ण स्क्रॅप आयटम, जे मेकॅनिक आयटम्स आहेत गॅरेजवाले, त्याच्याने हा घोडा बनवलेला आहे, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आणि सर्वजण इकडे हातगाडीत बसून फोटो काढत आहेत घोडागाडीमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा लास्ट घोडा आहे, तो मी एक्सप्लोर केलेला आहे. आणि 25 वर्ष झालेले आहेत या काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर 25 जानेवारी टू 2 फेब्रुवारीपर्यंत हा काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे. आणि सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा फेस्टिवल असतो. आणि खूप मजा आली, हे सर्व घोडे आहेत पूर्ण ते एक्सप्लोर करायला. आणि या टायमाला 25 इयर्स झालेले आहेत, म्हणून फक्त घोडेच आहेत, या आर्ट घोड्याचेच फक्त आर्ट आहेत. नाहीतर डिफरंट व्हरायटीचे आर्ट आपल्याला या फेस्टिवलमध्ये बघायला भेटतात. आणि खूप सारे स्टॉल्स आहेत, फूडचे पण स्टॉल असतात, ते फूडचे स्टॉल असतात, ते तुम्ही येऊन एक्सप्लोर करू शकता. मी आर्ट आणि जे स्टॉल्स आहेत ते थोडं ट्राय केलेलं आहे, एक्सप्लोर केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.